जेवण करून घेतो या मंडळी जेवण करायला आणि जेवण करून आता तर काही काम तर काही होऊ शकत नाही, त्यामुळे मग मस्त असा थोडासा आराम तो चाललेला आहे. आशूला उठवायचं पण आशू. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे. त्यासोबत पाऊससुद्धा यायला लागलेला आहे. पाऊस भरपूर आहे, आभाळ आलेला आहे आणि लाईटही गेलेली आहे, त्याच्यामुळे सगळीच गडबड आहे. तर चला, अहोंना नाईट होती, ते सकाळीच आले आहेत नाईट करून आणि आता चालू आहे सकाळची गडबड. तर चला आजचा मेनूही पाहूयात आणि पाऊसही पाहूयात. तर बाहेर तुम्ही बघू शकता, बाहेर पाऊस पडतोय, आवाज येतोय पत्र्यावर आणि जोरात पाऊस चालू आहे. आणि इथे माझा स्वयंपाक, तर इथे मी छान अशी पालकची भाजी बनवलेली आहे, गरगडी, आणि भात झालेला आहे, चपातीही झालेली आहे आणि आता थोड्याच वेळाने आता जेवण करायला घ्यायचं आहे. तर चला थोडंसं बाहेर जाऊन आपण हा छानसा पाऊस पाहूया. पत्र्यावर आवाज येतोय पावसाचा आणि बघा पूर्ण अंधार झाला आहे, लाईट गेलेली आहे. अंधार म्हणजे आभाळच आलेला आहे तेवढं. आणि हा तुम्ही बघू शकता पाऊस, असा हा जोराचा पाऊस चालू झालेला आहे आणि आवाजसुद्धा बघा किती मोठा आहे पावसाचा, टिपकासुद्धा खूप मोठा आहे आणि मस्त असं वातावरण झालं आहे, भारी वाटतं. बघू शकता पाऊस आणि चांगलाच हा पाऊस आता चालू झालेला आहे. तर चला जेवण करून घेतो या मंडळी जेवण करायला आणि जेवण करून आता तर काही काम तर काही होऊ शकत नाही, त्यामुळे मग मस्त असा थोडासा आराम तो चाललेला आहे. आशूला उठवायचं पण आशू काही उठत नाही आहे, मस्त तिने पडी मारलेली आहे आणि हा पाऊस तर वाढतच चाललेला आहे. हा पाऊस तर चला जेवण करून घेतो या मंडळी जेवण करायला. हा पत्र्यावरचा आवाज तुम्ही ऐकू शकता, किती जोरात पाऊस येतोय ते आणि म्हणजे खूपच आला आहे, एकदम आला आहे पाऊस. आणि आता बाहेरचं बघायचं म्हटलं तर बाहेर मी तुम्हाला दाखवते, मग अशापेक्षा आता किती जास्त पाऊस आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मग अशापेक्षा पाऊस वाढलेला आहे आणि चांगला जोरात यायला लागला आहे. खरं तर पाऊस पाहिजे, पाऊस यायलाच पाहिजे. अख्खा जून महिना गेला तरी पावसाने नाव गोष्ट काढली नव्हती, त्याने आत्ता कुठे सुरुवात केली. ये रे ये रे पावसा, चांगलाच ये जरा, कारण खूप गरजेचं आहे पाऊस पडणं. आज बहुतेक पाणी पाणी करतोय, तर मस्त अशी ही संध्याकाळ. आणि या संध्याकाळसोबत आज अहो घरी असल्यामुळे अहोंचा बेत झाला चिकनचा. मग चिकन आणलेलं आहे आणि ते माझं चालू आहे मसाला बनवायचं. आणि आज हे उद्या वटपौर्णिमा आणि लक्षातच नव्हतं आणि ते घेऊन आल्यानंतर कळलं की उद्या वटपौर्णिमा आहे. तर आता हे फक्त उद्या आहोत खातील. आशूताईचा उद्यापासून पेपर चालू होतं, त्याच्यामुळे ती लवकर जाणार आहे आणि मी मात्र माझ्यासाठी काहीतरी व्हेज बनवावं लागेल. तर चला मस्त असा हा पावसामध्ये छानसा आपला बेत चिकन. तर आता स्वयंपाक बनवून घेते आणि मग पुन्हा गप्पा मारूया. मंडळी मस्त असं जेवण झालेलं आहे आणि थोडा पाऊसही थांबलेला आहे, म्हणून मग थोडं बाहेर येऊन बसलेले आहे. वातावरण खूप छान आहे आणि भारी वाटतं जरासं. आणि आज किडकं वगैरे पण नाही आहेत आणि मच्छर पण नाही आहे, त्याच्यामुळे जरा बाहेर बसावं असं वाटतं. म्हणून मग थोडा वेळ म्हटलं चला तुमच्याशी गप्पा मारा, थोडा वेळ घालवावा, कारण आज दिवस आरामातच गेलेला आहे. कारण दिवसभर पाऊस चालू होता आणि मगाशी उघडलेला, संध्याकाळी म्हणजे उघडला तेव्हापासून म्हणजे जरा बरं. आणि अहोंच्या चालू आहेत गप्पा, तिथे रस्त्यावर उभे आहेत. त्यांचंही जेवण झालं आहे, आता थोड्या वेळात जातील चौकात आणि मग चौकात पुन्हा गप्पा मारत बसतील. एकदा चौकात बसले की मग त्यांना 12 काय 1 काय म्हणजे वाजलेलं भानच राहत नाही. बराच वेळ बसतात गप्पा मारत, सगळेच बसतात. त्यांनाच काय म्हणायचं आहे, ज्यावेळेस ताई स्वाती येतात त्यावेळेस माझी तीच अवस्था होते. आम्हा लोकांना कधी 12 वाजून जातात कळत नाही, 12:15 12:30 पावणे 1 होतो कधी कधी गप्पा मारत बसलो की. आणि अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा रंगतात आणि मस्त वेळ निघून जातो.
काहीही कळत नाही वेळ कसा निघून जातो ते. आणि आता तर महत्त्वाचं म्हणजे आता वेध लागले आहेत आशुताईच्या लग्नाच्या दिवसाचे आणि अजून 7 महिने बाकी आहेत. पण आत्तापासूनच सुरुवात झाली. आता जे ते घरी येईल किंवा कोणाचा फोन येईल किंवा व्हिडिओ कॉल असेल किंवा काही असेल तर त्याच्यावर ते एकच बोलणं की आशूच्या लग्नाच्या वेळेस असं, आशूच्या लग्नाच्या वेळेस तसं, लग्नाला हे करायचं, लग्नाला ते करायचं, हे अमकं करायचं, ते तमकं करायचं. आत्तापासून सगळी नियोजनं आणि सगळे जे कामकाज आहेत तर त्याची सुरुवात आत्तापासूनच व्हायला लागली. मी तर म्हणते की लोक 1 महिना आधी लग्न म्हणजे 1 महिना राहिलं आहे आणि आत्ता तारीख म्हणजे काढली, म्हणजे 1 महिन्यामध्ये तयारी करायची किंवा 2 महिन्यामध्ये तयारी करायची. ती लोकं कशी करत असतील? अरे मी तर विचार करते की अजून 7 महिने आहेत तरीसुद्धा म्हणजे आत्तापासूनच एवढं हे आणि म्हणजे ती लोकं कसं हँडल करत असतील ना, की म्हणजे या सगळ्या गोष्टी म्हणजे जे काही असेल, शॉपिंग असेल किंवा पाहुणे रावळे असतील, पत्रिका वाटप वगैरे असेल किंवा बाकीची नियोजनं असतील. मुलीकडचं असलं की हॉल ठरवणे, लग्न म्हणजे जेवणाचं सगळं बघणे, लग्नाच्या आधीचे जे कार्यक्रम असतात तर त्या कार्यक्रमांचं सगळं नियोजन करणे हे किती कठीण जात असेल ना. आणि किती म्हणजे ते डोक्याला तो एक प्रकारचा ताण असेल लग्न पूर्ण पार पडेपर्यंत. आणि आम्ही तोच विचार करतो दोघेही की अरे ही लोकं हँडल करतात. आपल्याला 7 महिने तरीसुद्धा आपण आत्तापासूनच म्हणजे सुरुवात केली की हे असं करायचं, तसं करायचं, हे अमकं ते तमकं, हे म्हणजे प्रत्येकाचं नियोजन, प्रत्येकाचं एक भाग तो असं वाटून द्यायचा काय करायचं. पण हे आत्तापासूनच सुरुवात. आणि आशुताई ते जाम खुश आहेत. उद्यापासून आता पेपर चालू होतात त्याच्यामुळे आता पेपर प्लस आता हे लग्नाचं टेन्शन आणि त्यात आता जॉबचं बघूयात काय करत आहेत. कारण आता शॉपिंगलाच त्यांना वेळ द्यायला लागणार आहे. त्याच्यामुळे जॉबचं तरी तिला सांगितलं आहे त्यातून पण बघ म्हणजे थोडा दिवस सुरुवात तरी एक एक्सपिरियन्स तरी येऊन जातो, तेवढंच हे होऊन जातं. आणि पुढे नंतर म्हणजे तिला ती लोकं म्हणजे जॉब करण्यासाठी परवानगी, फुल परवानगी आहे. कारण त्यासाठी शिक्षण कंप्लीट होण्यासाठीच तर म्हणजे आपण थांबलो होतो एवढा दिवस, एवढं वर्ष. आणि म्हणजे काय हरकत नाही असं हे करायला नाही का. तर त्यांची फुल तयारी आहे, आपलीही फुल तयारी आहे. रॉकी आलाय. रॉकी चाललंय काय रॉक्या थांब तुला बापू देत हो ना. तर असं हे सगळं नियोजन आणि असं हे सगळं म्हणजे चालू आहे. आणि दिवसभर म्हणजे कोणाचा फोन आला किंवा व्हिडिओ कॉल आला किंवा कोणी घरी आलं तर एकच बोलणं चालू आहे सध्या तरी म्हणजे 7 महिने आता हे चालू राहणार आहे. आशुताईचं लग्न आणि आशुताईच्या लग्नाचं असं, आशुताईच्या लग्नाला तसं, आणि हे राहिलं ते राहिलं, हे घ्या ते घ्या. आत्तापासूनच लिस्ट काढणे. सॉरी. आणि म्हणजे या सगळ्या गोष्टींना सुरुवात झालेली आहे. आज तारीख आहे 28, उद्या 29, म्हणजे काल महिना 7 महिने बरोबर बाकी आहेत. त्यातला 1 महिना तर आपण आता जानेवारी महिन्यात आपला पूर्ण त्याच्यामध्ये जाणार आहे, म्हणून तो सोडूनच द्या असं मी म्हणते. फक्त 6 महिने राहिलेले आहेत असं म्हणायलाही हरकत नाही. आणि हे 6 महिनेही या म्हणजे शॉपिंगमध्ये आणि या तयारीमध्ये कसे निघून जातील काहीच कळणार नाही. ठेवलं ना हे करून शेगडीवर ठेवल्यावर चपाती वगैरे हे करून ठेवले त्याला. रॉकीची तयारी, हां रॉकीचं सांगते मी, है ना रॉकी? पाहिजे ना तुला? हां, चपाती पाहिजे, चिकन पाहिजे, भाकरी चालत नाही, दुसरं काही खात नाही, बिस्किट, चपाती, चिकन असंच पाहिजे. आणि अहो घेऊन आलेले आहेत आता त्याला देण्यासाठी. त्याची एवढी तयारी, किती जोराची तयारी आहे. खाली 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 जा, खाली पळ. तो येतोच बरोबर, तर त्याला ते द्यावंच लागतं. स्नो 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 कुठे निघाला स्नो? गंदू बघ, कुठे निघाला तू? कुठे बस खाली, कसं ढकलते मोबाईलला? लाडो बाय, लाडाला आलाय. खाली बस,
खाली बस खाली बस खाली बस खाली बस खाली बस, सगळे केस लागतात. बस खाली, चल पटकन बसा 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 बसा. तर असो एकंदरीत असे हे दिवस चालू आहेत आणि आत्तापासूनच लग्नाची तारीख काढली, तसं तयारीलाही सुरुवात केलेली आहे. तयारीही चालू झालेली आहे आणि हे आता म्हणजे लग्न होईपर्यंत चालूच राहणार आहे आणि हे दिवस असेच कसे निघून जातील कळणार नाही. तर असो आजचा हा व्हिडिओ इथपर्यंतच. व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण आता वेळ झाली आहे आरामाची, वाजले आहे 11:30. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, हसत राहा, खेळत राहा, खात राहा, फिरत राहा, अशीच मज्जा करत राहा. बाय.